नमस्कार, मी सरोज शेवडे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे या कविता रसग्रहण कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे खूप स्वागत करते। आणि आज मी कविता रसग्रहण करणार आहे। त्या कवितेचं नाव आहे औदुंबर आणि त्याचे कवी आहेत बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे। हे बालकवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या कवितेवरून त्यांना निसर्ग कवी हे पण एक नाव मिळालेलं आहे। त्यांची कविता अतिशय ओघवती भाषेत आणि त्यांची प्रतिभा त्यांच्या कवितेतून अगदी सुंदर रीतीने आपल्याला दिसते। मी आता प्रथम कविता वाचते आणि मग त्याचं रसग्रहण करते। ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून। चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे। शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे। पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे। हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे। झाकळून जळ गोड काळीमा पसरी लाटांवर। पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर। पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर। या कवितेमध्ये गावाकडील निसर्ग सौंदर्याचं वर्णन हे कवीने केलेलं आहे। यामध्ये वाहणारा झरा हा त्यामध्ये पडलेल्या आकाशाच्या प्रतिबिंबामुळे निळासावळा दिसतो आहे आणि तो जणू त्याच्या तटावर हिरवाई घेऊन वाहतो आहे, कारण पाण्याला जिथे वाट मिळते तेथून ते वाहते आणि त्या झऱ्यालाही गवताच्या मधून वाट मिळाली आहे, म्हणून त्याचे वर्णन करताना आपल्या डोळ्यासमोर ते इतकं सुंदर उभं केलं आहे शब्दरूपातून आणि प्रभावी शब्दातून या कवींनी की पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे। एक छोटंसं गाव आहे, त्याचं वर्णन त्यांनी चिमुकले गाव असं केलेलं आहे। चोहोबाजूंनी ते गाव शेतमळ्यांनी वेढलेलं आहे आणि जशी शेतावर जशी थोडी वस्ती असते त्याचं कवीनं काव्यमय वर्णन केलं आहे की 4-5 घरांचे चिमुकले गाव। आपण म्हटलं असं की छोटीशी वस्ती आहे, पण आपल्या भाषेमध्ये गद्य पण आहे तो, पण त्यांच्या काव्यमय भाषेमध्ये त्यांनी चिमुकले गाव 4-5 घरांचे चिमुकले गाव असं सुंदर हळुवार वर्णन केलेलं आहे। म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला कवीच्या प्रतिभेची खूप छान जाणीव होते। आता शेतामध्ये मध्ये आहे ती माती, त्यामुळे हिरवाईतून पांढरी वाट जाते आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। कुठे कुठे मध्ये गवत आहे, त्यामुळे ती आडवी तिडवी पसरली आहे असं त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। ही वाट जिथे संपते तिथे एक डोह आहे, त्यामध्ये शेजारीच असलेल्या औदुंबराच्या झाडाची सावली पडली आहे, त्यामुळे जणू तो डोह झाकळून गेला आहे असे वाटते। कवीची ओघवती भाषा शैली आणि समर्पक उपमा शैली यामुळे कविता एका उंचीवर पोचते। कवी म्हणतो की जणू त्या डोहात तो औदुंबर पाय सोडून बसलेला आहे आणि म्हणून त्याची सावली पडली, तिला गोड काळीमा असे म्हटलेलं आहे, कारण औदुंबराचे झाड हे पवित्र मानलेलं आहे। या कवितेला निसर्ग कविता आपण म्हणतो, तसंच आपण अजून एक थोडंसं असंही म्हणू शकतो की हे आपल्या जीवनाचं वर्णनही होऊ शकतं। आपलं जीवन असंच वेगवेगळ्या वाटांनी आनंदाच्या दुःखाच्या वाटातून आपण वाट काढत शेवटी पोहोचतो ते औदुंबराच्या पायाशी, म्हणजे मुक्तीला जातो आपण, असं एक वर्णन यातून कवीला सुचवायचा आहे। असा एक दुसरा अभिप्रेत अर्थही आपण यातून मिळू शकतो, आपल्याला आपण काढू शकतो। तर अशी ही कविता अतिशय सुंदर निसर्ग कविता आहे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। नंतर व्हिडिओ आवडला असेल तर आपण तो नक्की शेअर करा आपल्या सांस्कृतिक मंडळामध्ये आणि आपल्या मनस्पर्शीच्या
यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायला विसरू नका. धन्यवाद.